नमस्कार. आज आपण टी-ई-टी परीक्षा लेख क्रमांक 31 ऑक्टोबर महिन्यातील इंग्लिश पार्ट ऑफ स्पीच या भागावर ए-आयच्या माध्यमातून आपण हा घटक समजून घेणार आहोत. निश्चितच हा घटक शिकताना खूप मजा येईल. कारण स्वतः ऐकणे आणि ए-आयच्या माध्यमातून ऐकणे यात बराच काही फरक आहे. आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ॲडव्हर्ब. हो, पार्ट्स ऑफ स्पीच मधले हे दोन अत्यंत महत्वाचे घटक आहेत. अगदी. आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा पार्ट्स ऑफ स्पीच मालिकेचा दुसरा भाग आहे. टी-ई-टी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा खूप महत्वाचा विषय आहे. नक्कीच. खरं सांगायचं तर क्रियापदांशिवाय वाक्य बनूच शकत नाही, नाही का? ते वाक्याचं इंजिनच आहे. बरोबर. आणि क्रियाविशेषण ती त्यात आणखी क्रियापदांपासून म्हणजे वर्ब्स पासून. सोप्या भाषेत क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातली क्रिया किंवा स्थिती दाखवणारा शब्द. याच्याशिवाय वाक्य अपूर्णच राहतं. अवरे, आता आपल्या सोर्समध्ये याचे दोन मुख्य प्रकार दिले आहेत. पहिला म्हणजे मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, हा. आणि दुसरा म्हणजे हेल्पिंग वर्ब ज्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. हो. मेन वर्ब म्हणजे काय, तर जी थेट क्रिया दाखवतात. समजा वाक्य आहे आय ईट अॅन ॲपल. यात ईट म्हणजे खाणे ही झाली मुख्य क्रिया, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. हा, जी मुख्य ऍक्शन आहे ती. पण मग हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद काय करतं? तर ते मुख्य क्रियापदाला मदत करतं. कशासाठी, तर वाक्याचा काळ म्हणजे टेन्स निश्चित करण्यासाठी. अच्छा. किंवा मग वाक्य प्रश्नार्थक आहे की नकारार्थी हे स्पष्ट करण्यासाठी पण त्याची मदत होते. उदाहरणार्थ, जसं की ही इज इटिंग अन ॲपल. इथे इज हे हेल्पिंग वर्ब आहे, ते इटिंग या मुख्य क्रियापदाला मदत करते. आणि हे दाखवतंय की क्रिया आत्ता चालू आहे. अगदी बरोबर. हा मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला फरक समजणं खूप महत्वाचं आहे. कारण वाक्याचा काळ आणि त्याची रचना स्ट्रक्चर समजायला इथूनच सुरुवात होते. हो ना? हेल्पिंग वर्ब्स केवळ मदत नाही करत, तर वाक्याला एक प्रकारची अचूकता प्रिसिजन देतात. क्रिया नक्की कधी घडतीये किंवा बोलणाऱ्याचा उद्देश काय आहे हे स्पष्ट होतं. बरोबर. आणि याच हेल्पिंग वर्ब्सचे म्हणजे सहाय्यक क्रियापदांचे दोन उपप्रकार पण आपल्या सोर्समध्ये दिले आहेत. पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीज. यात तीन महत्वाचे गट येतात. पहिला गट आहे टू बी ची रूप म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर. हो. ही रूप एकतर कर्त्याची स्थिती दाखवतात, जसे की शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. म्हणजे तिची ओळख किंवा स्थिती. किंवा मग क्रिया चालू आहे हे दाखवतात, जसं शी इज वर्किंग, ती काम करत आहे. आणि हे कंटिन्युअस टेन्सेस बनवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत टू बी ची रूप. बरोबर. दुसरा गट आहे टू हॅवच्या रूपांचा, हॅज, हॅव, हॅड. यांचा उपयोग एकतर मालकी दाखवण्यासाठी होतो, जसं आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. राईट, पोझेशन. किंवा मग एखादी क्रिया पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी होतो, म्हणजे परफेक्ट टेन्सेस मध्ये, जसं आय हॅव वर्कड, मी काम केलं आहे. अगदी. परफेक्ट टेन्सेस साठी टू हॅव ची रूपे एसेन्शियल आहेत. क्रिया पूर्ण झाल्याची भावना देतात. आणि तिसरा गट आहे टू डूच्या रूपांचा, डू, डज, डिड. डू, डज, डिड. यांचा वापर मुख्यत्वे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रश्न विचारायला किंवा नकारार्थी वाक्य बनवायला होतो. हो, खास करून जेव्हा वाक्यात दुसरं हेल्पिंग वर्ब नसतं. जसं की डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, किंवा आय डू नॉट नो, मला माहित नाही. बरोबर. तर हे तिन्ही गट टू बी, टू हॅव आणि टू डू हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. आणि खरं सांगायचं तर ते इंग्रजी वाक्य रचनेचा कणाच आहेत. यांच्याशिवाय काळ, प्रश्न, नकार हे सगळं मांडणं शक्य नाही. खूप बेसिक पण खूप महत्वाचे. एकदम बरोबर. आता वळूया सहाय्यक क्रियापदांच्या दुसऱ्या उपप्रकाराकडे. तो आहे मॉडेल ऑक्झिलरीज. मॉडेल्स. कारण हे शब्द बोलणाऱ्याचा हेतू, त्याची मनस्थिती म्हणजे शक्यता, क्षमता, परवानगी, कर्तव्य, सक्ती. हो, या सगळ्या भावना किंवा वृत्ती दाखवतात. अगदी. उदाहरणार्थ कॅन आणि कुड हे काय दाखवतात, तर क्षमता, एबिलिटी, किंवा परवानगी, परमिशन. जसं आय कॅन स्विम, मी पोहू शकतो, ही क्षमता झाली. राईट. कॅन आय गो, मी जाऊ शकतो का, ही झाली परवानगी. इथे एक छोटासा न्यूआन्स आहे. परवानगीसाठी कॅन आणि मे दोन्ही वापरतात,
पण कॅन थोडं इन्फॉर्मल आहे, तर मे जास्त फॉर्मल. अच्छा. आणि कुड आणि माईट हे कॅन आणि मेचे पास्ट फॉर्म्स असले तरी प्रेझेंटमध्ये ते जास्त नम्र विनंतीसाठी किंवा कमी शक्यता दाखवण्यासाठी वापरतात. कुड यू हेल्प हे कॅन यू हेल्प पेक्षा जास्त पोलाईट वाटतं. हे इंटरेस्टिंग आहे. आता पुढे आहेत शॅल आणि शुड. हम्म, शॅलचा वापर भविष्य काळासाठी विशेषतः आय आणि व्ही सोबत किंवा सूचना देण्यासाठी होतो असं सोर्स म्हणतं. तर शुड सल्ला किंवा कर्तव्य दाखवतो. हो. जसं यू शुड स्टडी, अभ्यास करायला हवा, हा सल्ला किंवा कर्तव्य झालं. बरोबर. मग येतात विल आणि वुड. विल भविष्यकाळ, इच्छा किंवा निश्चय दाखवतं. ही विल कम, तो येईल. हो. आणि वुडचा वापर भूतकाळातल्या सवयी म्हणजे पास्ट हॅबिट्स किंवा नम्र विनंतीसाठी होतो. वुड यू लाईक सम टी? चहा घेणार का? अगदी. विल आणि शॅल मध्ये पण थोडा बदल झालाय आता. पूर्वी आय व्ही सोबत शॅल वापरायचे, पण आता विल सर्रास वापरतात. शॅल आता जास्त करून फॉर्मल सूचना किंवा कायद्याच्या भाषेत दिसतं. अच्छा. आणि या यादीतला शेवटचा महत्वाचा मॉडेल आहे मस्ट. मस्ट. हे दाखवतं सक्ती, कंपल्शन किंवा तीव्र गरज, स्ट्रॉंग नेसेसिटी. जसे की यू मस्ट फॉलो द रूल्स, नियम पाळायलाच हवेत. इथे सक्ती आहे. थोडक्यात काय, तर हे मॉडेल्स आपल्या बोलण्याला किंवा लिहिण्याला एक वेगळीच डेप्थ देतात. आपण फक्त फॅक्ट नाही सांगत, तर त्यामागची आपली वृत्ती पण व्यक्त करतो. हो. आणि एक टेक्निकल गोष्ट लक्षात ठेवायची, मॉडेल्स नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे बेस फॉर्म येतं. त्यात एस, ES, ED असं काही लागत नाही. ही कॅन गो, शी शुड स्टडी. उत्तम. तर हे झालं हेल्पिंग वर्ब्स बद्दल. आता क्रियापदांचे आणखी 2 प्रकार सोर्समध्ये दिले आहेत, जी वाक्य रचनेसाठी महत्वाचे आहेत. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. बरोबर. सकर्मक क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करायला कर्माची म्हणजे ऑब्जेक्टची गरज असते. क्रिया कोणावर किंवा कशावर घडली हे सांगावं लागतं. उदाहरणार्थ, शी रीड्स अ बुक. इथे रीड्स हे सकर्मक आहे आणि बुक हे कर्म. नुसतं शी रीड्स म्हटलं तर प्रश्न उरतोच, काय वाचते? बरोबर. कर्म म्हणजे ज्यावर क्रियेचा परिणाम होतो. क्रियापदाला काय किंवा कोणाला प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं तर ते सकर्मक असण्याची शक्यता जास्त. आणि या उलट अकर्मक क्रियापद, त्याला कर्माची गरज नसते. नाही. क्रिया कर्त्यापाशीच थांबते. उदाहरणार्थ, द बेबी स्लीप्स. बाळ झोपतं. इथे कर्म नाही. किंवा बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. क्रिया पूर्ण झाली. हो. हा फरक महत्वाचा आहे, कारण वाक्य रचना त्यावर अवलंबून असते. काही क्रियापद दोन्ही असू शकतात, ट्रान्झिटिव्ह पण आणि इनट्रान्झिटिव्ह पण. जसं ही स्टॉप्ड द कार, सकर्मक, आणि द कार स्टॉप्ड, अकर्मक. अच्छा, म्हणजे वापर कसा केलाय त्यावर ठरतं. अगदी. हे ओळखता यायला हवं. आणि क्रियापदांमधला शेवटचा महत्वाचा गट म्हणजे नॉन फायनाईट वर्ब्स. नॉन फायनाईट. यांची गंमत म्हणजे यांचं रूप कर्त्यानुसार किंवा काळानुसार सहसा बदलत नाही. बरोबर. टेन्स किंवा सब्जेक्टचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. यात 3 मुख्य प्रकार येतात. पहिला आहे जिरंड. हे क्रियापदाचं ING असलेलं रूप असतं, पण ते वाक्यात नामाचं काम करतं. म्हणजे क्रियापदापासून बनलेलं नाम. हो. जसं स्विमिंग इज माय फेवरेट हॉबी. पोहणे हा माझा आवडता छंद आहे. इथे स्विमिंग हे वाक्याचा कर्ता आहे, नामासारखं. किंवा आय लाईक रीडिंग. इथे रीडिंग हे कर्म आहे. जेरन्समुळे भाषा फ्लेक्झिबल होते. दुसरा प्रकार आहे पार्टिसिपल. हे क्रियापदाचं असं रूप आहे जे वाक्यात विशेषणाचं ऍडजेक्टिव्ह काम करतं, नामाबद्दल जास्त माहिती देतं. ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करणारं वर्ब फॉर्म. याचे 2 उपप्रकार आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल, ING रूप, जसं अ बर्निंग ट्रेन म्हणजे जळणारी ट्रेन. आणि पास्ट पार्टिसिपल, V3 रूप, जसं अ ब्रोकन विंडो म्हणजे फुटलेली खिडकी. इथे बर्निंग आणि ब्रोकन हे विशेषणांसारखे वापरले आहेत. पार्टिसिपल्समुळे वाक्य अधिक डिस्क्रिप्टिव्ह आणि कन्साइज होतात. आणि तिसरा नॉन फायनाईट प्रकार आहे इन्फिनेटिव्ह. हे म्हणजे टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप. टू प्लस बेस फॉर्म. उदाहरणार्थ, आय वॉन्ट टू लर्न. मला शिकायचं आहे. यात टू लर्न हे इन्फिनेटिव्ह आहे. हो.
आणि हे इन्फिनिटिव्ह पण वाक्यात नाम, विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं काम करू शकतं. थोडक्यात हे नॉन फायनाईट वर्ब्स, जिरांड्स, पार्टिसिपल्स, इन्फिनिटिव्हज इंग्रजी भाषेला खूप लवचिकता देतात, एक्सप्रेसिव्हनेस वाढवतात. म्हणजे क्रियापदांचे किती वेगवेगळे पैलू आहेत. ठीक आहे, तर क्रियापदांबद्दल बरीच महत्वाची माहिती आपण घेतली. आता वळूया वाक्याला अधिक तपशील देणाऱ्या दुसऱ्या घटकाकडे, क्रिया विशेषण, ऍडव्हर्ब्स. ऍडवर्ब्स. सोर्सनुसार क्रियाविशेषण म्हणजे काय, तर असे शब्द जे क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती देतात. म्हणजे बेसिकली ते मॉडिफाय करतात वर्ब, ऍडजेक्टिव्ह किंवा दुसऱ्या ऍडवर्बला. बरोबर. आता याचे पण प्रकार आहेत. आपल्या सोर्समध्ये 5 मुख्य प्रकार सांगितले आहेत, जे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. पहिला प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ मॅनर, रीतिवाचक. मॅनर म्हणजे क्रिया कशी झाली, हाऊ. अगदी. उदाहरणार्थ, स्लोली, हळू, हॅपीली, आनंदाने, केअरफुली, काळजीपूर्वक. जसं की ही वॉक्स स्लोली, तो हळू चालतो. चालण्याची रीत सांगितली. हो. आणि बरेचसे ऍडवर्ब्स ऑफ मॅनर हे ऍडजेक्टिव्हला लाय लावून बनतात. केअरफुलचं केअरफुली, स्लोचं स्लोली. पण अपवाद पण आहेत, जसं फास्ट, ही रन्स फास्ट. इथे फास्ट हे ऍडवर्ब आहे, फास्टली नाही. अच्छा. दुसरा प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस, स्थलवाचक. प्लेस म्हणजे क्रिया कोठे झाली, वेअर. हो, जसं हिअर, इथे, देअर, तिथे, एव्हरीवेअर, सर्वत्र, आउटसाइड, बाहेर. उदाहरण, कम हिअर, इथे ये. हे क्रियेचं ठिकाण सांगतात. सहसा क्रियापदानंतर किंवा वाक्याच्या शेवटी येतात. तिसरा प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ टाइम, कालवाचक. टाइम क्रिया केव्हा झाली, वेन. बरोबर. उदाहरणार्थ, नाव, आत्ता, टुडे, आज, येस्टरडे, काल, सून, लवकरच. जसं की शी विल कॉल टुडे, ती आज कॉल करेल. हे क्रियेची वेळ सांगतात. सहसा वाक्याच्या शेवटी येतात, पण कधी कधी जोर देण्यासाठी सुरुवातीला पण येतात. टुडे वी आर डिस्कसिंग ऍडवर्ब्स. चौथा प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, वारंवारता वाचक. फ्रिक्वेन्सी म्हणजे क्रिया किती वेळा होते, हाऊ ऑफन. हो. उदाहरणार्थ, ऑलवेज, नेहमी, ऑफन, बऱ्याचदा, समटाइम्स, कधी कधी, नेव्हर, कधीच नाही. जसे की ही ऑफन हेल्प्स मी, तो मला बऱ्याचदा मदत करतो. यांचं वाक्यातलं स्थान थोडं वेगळं असतं. हे सहसा मुख्य क्रियापदाच्या आधी येतात. ही ऑफन हेल्प्स किंवा टू बी वर्बच्या नंतर. ही इज ऑलवेज लेट. हे लक्षात ठेवायला हवं. आणि पाचवा मुख्य प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ डिग्री, परिमाणवाचक. डिग्री म्हणजे तीव्रता किती आहे, हाऊ मच किंवा टू व्हॉट एक्सटेंट. अगदी. उदाहरणार्थ, व्हेरी, खूप, टू, अतिशय, ऑलमोस्ट, जवळजवळ, एक्स्ट्रीमली, अत्यंत. जसा की द टी इज व्हेरी हॉट, चहा खूप गरम आहे. इथे व्हेरी हे हॉट या विशेषणाची तीव्रता सांगत आहे. किंवा ही ड्राईव्हज टू फास्ट. इथे टू हे फास्ट या ऍडवर्बची तीव्रता वाढवत आहे. हे सहसा ज्या शब्दाला मॉडिफाय करतात त्याच्या आधी येतात. हे 5 प्रकार समजले की क्रियाविशेषणांचा वापर कसा करायचा हे सोपं होतं. नक्कीच. ते वाक्याला अधिक माहितीपूर्ण बनवतात. आणि या संदर्भात आपल्या सोर्समध्ये एक महत्वाची टीप दिली आहे, की टिप. अच्छा, कोणती? जर एकाच वाक्यात अनेक प्रकारचे ऍडव्हर्ब्स आले, म्हणजे मॅनर, प्लेस आणि टाइम तिन्ही, तर त्यांचा क्रम सहसा कसा असतो? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर सोर्स म्हणतं की क्रम सहसा मॅनर, प्लेस, टाइम असा असतो. एमपीटी. एमपीटी मॅनर, प्लेस, टाइम. हो. याचंच एक उदाहरण पण दिलं आहे. शी सॅंग ब्युटिफुली, मॅनर, इन द हॉल, प्लेस, येस्टरडे, टाइम. म्हणजे तिने गायलं कसं, ब्युटिफुली, कुठे, इन द हॉल, केव्हा, येस्टरडे. एमपीटी अगदी बरोबर क्रम आहे. हो ना. हा एमपीटी क्रम लक्षात ठेवणं खरंच उपयोगी आहे. स्टँडर्ड इंग्लिशमध्ये हे स्ट्रक्चर जास्त नॅचरल वाटतं. अर्थात जोर देण्यासाठी क्रम बदलू शकतो, पण सामान्यतः एमपीटी रूल पाळणं चांगलं. टीईटी सारख्या परीक्षांमध्ये सेंटेन्स करेक्शन किंवा स्ट्रक्चरवर प्रश्न आले तर हे उपयोगी पडेल. बरोबर. तर आजच्या चर्चेचा जर आपण सारांश काढायचा प्रयत्न केला, तर आपण पाहिलं की क्रियापद म्हणजे वर्ब हे वाक्याचं इंजन आहे.
क्रिया किंवा स्थिती दाखवतं. त्याचे वेगवेगळे प्रकार मेन, हेल्पिंग, त्यात प्रायमरी आणि मोडल, ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, नॉन फायनाईट हे सगळे वाक्याच्या अर्थाला आणि रचनेला आकार देतात. अगदी. आणि दुसरीकडे क्रिया विशेषण म्हणजे ऍडवर्ब हे वाक्याला अधिक रंगत, तपशील आणि नेमकेपणा देतात. त्याला जिवंतपणा आणतात. हो, क्रिया कशी, कुठे, केव्हा, किती वेळा, किती तीव्रतेने घडली हे ऍडवर्ब्समुळे कळतं. त्यांचे प्रकार आणि वाक्यातला त्यांचा क्रम, खास करून MPT नियम हे समजून घेणं महत्वाचे आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर क्रियापदांचे प्रकार आणि काळ समजल्याने वाक्यरचना अचूक होते. मॉडेल्समुळे भावना आणि हेतू स्पष्ट होतात. तर योग्य ऍडवर्ब्स वापरल्याने संवाद अधिक प्रभावी, क्लिअर आणि डिस्क्रिप्टिव्ह होतो. इंग्रजी भाषेवर पकड मिळवण्यासाठी हे दोन्ही घटक वर्ब्स आणि ऍडवर्ब्स खूप महत्वाचे आहेत. तर ही होती क्रियापद आणि क्रियाविशेषणांवरची आपली सविस्तर चर्चा, जी आपल्या सोर्सवर, विशेषतः TET परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या माहितीवर आधारित होती. आशा आहे की या विश्लेषणातून या संकल्पना जास्त स्पष्ट झाल्या असतील. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. आपण हे नियम शिकतो, पण प्रत्यक्ष बोलताना किंवा लिहिताना आपण किती विचार करतो की आपण कोणता शब्द निवडतोय. म्हणजे केवळ वर्ब आणि ऍडवर्ब ओळखण्यापलीकडे जाऊन आपण कोणतं वर्ब निवडतोय. एखादं साधं क्रियापद की एखादं जास्त प्रभावी, किंवा एखादं ढोबळ ऍडवर्ब की एखादं अधिक नेमकं. या निवडीमुळे आपल्या बोलण्याचा किंवा लिहिण्याचा प्रभाव आणि स्पष्टता कशी बदलते. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं. हो. म्हणजे फक्त व्याकरण म्हणून नाही, तर एक प्रभावी संवादक म्हणून शब्दांची ही निवड किती महत्वाची आहे याचा विचार करणं फायद्याचं ठरू शकतं. धन्यवाद.